मेनोपॉज म्हटलं की सगळ्यांना वाटतं सिम्पटम म्हणजे हॉट फ्लशेस. ओके, पण गंमत अशी आहे की हॉट फ्लशेस हे सिम्पटम जेमतेम 20% बायका रिपोर्ट करतात. एक सुप्रसिद्ध डायटिशियन आहेत, त्यांचा मी व्हिडिओ पाहिला होता. त्यात त्या काय म्हणाल्या की मेनोपॉज जेव्हा होतो बायकांना तर त्यांचे फॅट सेल्स हे वाढतात, म्हणजे इन जनरल आपलं वजन वाढतं. तर हे चांगलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की इस्ट्रोजन जे आहे हे आता फॅट सेल्स थ्रू मिळतंय, थोडं थोडं का होईना. तर ते जसं आपण मेनोपॉजमध्ये नॅचरल जे म्हणजे नॉर्मल सोर्स आहे इस्ट्रोजनचा तो कमी होतो, म्हणून फॅट सेल्समधनं ते मिळावं म्हणून अशी रचना म्हणजे आपली बॉडी अशी बनवली आहे की त्यावेळेला वजन असं वाढेल. दॅट इज गुड. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? सांगितलं जातं की बाबा हो नाही, एस्ट्रोजन तुमचं फॅट जे आहे ते तुम्हाला एस्ट्रोजन रिप्लेसमेंट करायला लागतं. तर ते साफ झूट आहे. का बरं? कारण एस्ट्रोजन म्हणजे आपल्याला एस्ट्राडायोल नावाचा हॉर्मोन जो असतो त्याची गरज असते. एस्ट्राडायोल हे चांगलं आपले कमांडर्स आहेत. ठीक आहे. फॅट सेल्समधनं येणारं जे त्याच्यातनं ॲडिपोज जनरेटेड जे एस्ट्रोनचं एक डेरिव्हेटिव्ह आहे त्याचं नाव आहे एस्ट्रोन. ओके. एस्ट्रोन जे आहे ते भयंकर उपद्रवी असतं. एस्ट्रोनमुळे की जे तुमच्या ॲडिपोज टिश्यूमधनं येते की जे आता जास्त चरबी जी वाढली आहे त्याच्यातनं येणारं जे एस्ट्रोन आहे त्यामुळे मग तुमचे इन्फ्लमेटरी लेवल्स जे आहेत त्या वाढतात आणि म्हणून तुम्हाला मेनोपॉझल एजमध्ये मग बायकांना हार्ट अटॅक किंवा ECG अबनॉर्मल येणं, ट्रेडमिल टेस्ट अबनॉर्मल येणं हे जे प्रकार होतात ते त्या एस्ट्रोनमुळे होतात. त्यामुळे जर कोणी तुम्हाला म्हणालं की आता वजन वाढणं काय किंवा ॲडिपोज टिश्यू वाढणं काय, त्याच्याने काय तुमचं आता एस्ट्रोजन रिप्लेसमेंट किंवा नॅचरल हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी असं जर म्हणतायत तर ते तुम्हाला साफ बनवतायत. अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही आहे. आणि जर ते असं सांगतात तर त्यांना अजिबात कणभर सुद्धा बेसिक बायोलॉजी कळत नाही.